छत्रपती शिवाजी महाराज 17 लोकांना घेऊन तुम्ही मुघलांशी लढणार का, आदिलशाहीशी लढणार का, कुतुबशाहीशी लढणार का? इम्पॉसिबल. परंतु तेव्हा ते ड्रीम बघणं, हो मी ते करणार. पण आपण शिवाजींना दुर्दैवाने अफजल खानाचा पुतळा आणि शाहिस्ते खानाची बोटं ह्याच्यामध्ये सीमित करून ठेवले. पण बियॉन्ड दॅट त्या माणसाची कॅपॅसिटी, म्हणजे इतकं सगळं उभं करणं, जीवाचं रान करणारे, स्वतःच्या मुलाचं लग्न असून सुद्धा लढाईला जाणारे आणि तिथे मरणारे, अशा प्रकारचे साथीदार निर्माण करणं, म्हणजे कोलॅबरेशन, टीम बिल्ड करणं, एका सिच्युएशनला सगळं हरल्यानंतर पुन्हा ते जिंकून घेणं. आणि केवळ हेच नाही तर राजा म्हणून शेतीचे, नदीचे, पाण्याचे वेगवेगळे प्रश्न सोडवणं, किल्ले बांधणं, जे आपण 5 वर्षापूर्वी बांधलेली बिल्डिंग पडायला येते, तिथे 300, 400 वर्षापूर्वीचे किल्ले अजूनही समुद्रामध्ये गोड्या पाण्याचे किल्ले बांधलेले, अशा प्रकारचं काम करणं, ह्याला पर्स्यूट ऑफ ऑपॉर्च्युनिटी. कुठेतरी त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिसली, कुठेतरी त्यांना दिसलं की मी हे पर्स्यू करू शकतो. आणि बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल, विचार नाही केला की माझ्याकडे आत्ता काय. या जर का माणसाचा आपल्याला वारसा असेल तर आपल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये, आपल्या प्रत्येकाच्यामध्ये जर का आपण खऱ्या अर्थाने त्यांचे वंशज असू. त्यांनी बिझनेस काढला का? त्यांनी बिझनेस नाही केला, परंतु त्यांनी एक प्रकारचं व्हेंचर तयार केलं. म्हणून बिझनेस, नफा, तोटा याच्या पलीकडे जाऊन विचार करा.